महाशिवरात्रीचे व्रत करताना महिलांनी आवर्जून पाळा हे 15 नियम. बऱ्याच स्त्रिया वर्षभर महादेवाचे व्रत करतात. यात सोमवारचे व्रत, प्रदोष व्रत यासारखे अनेक व्रत असतात. पण ज्यांनी महादेवाचे व्रत केले नाही त्यांनी वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्रीचे व्रत केले तर त्यांना या सर्व व्रताचे फळ एकत्र मिळते. त्यामुळेच प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने महादेवाचे शिवरात्रीचे व्रत केले पाहिजे. सौभाग्यवती स्त्रियांनी महादेवाचे व्रत केल्याने त्यांचे सौभाग्य अखंड राहते. पण महाशिवरात्रीचे उपवास करताना काही नियम आहेत जे स्त्रियांना व पुरुषांना तसेच जो महाशिवरात्रीचा उपवास करेल त्यांना आवर्जून पाळायचे आहेत. 1. सोमवारी व महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुणे टाळावे. शक्य झाल्यास केस आदल्या दिवशी धुवावेत. अशी मान्यता आहे की जर तुम्ही या दिवशी केस धुतले तर तुमच्या केसांवरचं पाणी महादेवावर पडते. 2. उपवास करताना ज्यांना शक्य होईल त्यांनी फलाहार करून उपवास करावा किंवा उपवासाची खिचडी बनवताना त्यात सेंध व मीठ टाकावं. 3. महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे टाळावे. 4. उपवास केलेल्या व्यक्तीने दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या आयुष्यातले दुःख आणि संकटे नष्ट होतील. 5. महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील फरशी पुसताना त्यात थोडं मीठ टाकावं. 6. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे व तसेच शरीर आणि मनाची शुद्धता राखावी. 7. ज्यांचा उपवास आहे अशांनी इतरांविषयी वाईट बोलू नये किंवा वाईट चितू नये आणि इतरांची निंदा देखील करू नये. असं केल्याने उपवासाचे फळ मिळत नाही. 8. महाशिवरात्रीचा उपवास केल्यावर पर अन्न घेणे टाळावे. इतरांनी दिलेले अन्न खाऊ नये. असं केल्यास आपण केलेल्या उपवासाचे फळ दुसऱ्याला मिळते. 9. शिवरात्रीचा उपवास सोडताना गोड पदार्थाने सोडावा व स्वयंपाकात कांदा लसूण घालणे टाळावे. 10. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आहे त्यांनी फक्त व्रत करावे, पूजा करू नये. 11. सोमवारच्या उपवासाला व महाशिवरात्रीला भगर खाणे टाळावे. 12. सकाळी अंघोळीच्या पाण्यात काळं तीळ टाकून अंघोळ करावी. 13. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला महादेवाचा मंत्र म्हणून अर्घ्य द्यावी. 14. पूजेमध्ये लाल चंदन व पिवळं चंदन ठेवावे आणि धतुऱ्याचे फूल आवर्जून ठेवावे.